एकमेकावर विश्वास असेल तर ते किती काही काही एकमेकासाठी करू शकतात ते मी या कवितेच्या माध्यमातून थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा करतो की कविता तुम्हाला नक्की आवडेल. ठीक आहे. कविता एक पुरुषाच्या बाजूनं मी भरडोळे कविता मांडण्याचा प्रयत्न केला की पुरुष थोडं स्ट्रगल करतो त्याच्या आयुष्यामध्ये, तो सर्वव्यापी आहे, बरोबर आहे, तो सगळं करतो का नाही. एका बाजूला लोक त्याला फक्त बोलतात की तू फक्त तुझ्या बायकोसाठी करतो आणि एका बाजूला तू म्हणजे स्वतःला हे करतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने त्याची जी छाननी केली आहे जगाला, तर त्याच्या पद्धतीने थोडं व्यक्त म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचं शीर्षक आहे बघा, अरे वेड्या होशील तू पण मोठा. अरे वेड्या होशील तू पण मोठा. अरे वेड्या होशील तू पण मोठा, सखे येऊ दे ग तुझ्या ओठा. नवरा आणि बायको तुझ्या संभाषण चालू आहे. त्यात नवरा काय म्हणतो बायकोला, अरे वेड्या होशील तू पण मोठा, सखे येऊ दे ग तुझ्या ओठा. तो बायकोला म्हणते तुझ्या ओठामध्ये येऊ दे मला बोलताना, यार होशील तू पण मोठा. आजची परिस्थिती आपली जरी म्हणजे हालाकीची आहे, आज जरी आपली गरिबी असेल, ठीक आहे, तरी तू करू शकतोस, तू मोठा होशील असं तू मला मग धीर दे मला. असं कोण म्हणतं, नवरा त्याच्या बायकोला म्हणतो तुम्हाला तसं म्हण, अरे वेड्या होशील तू पण मोठा, सखे येऊ दे तुझ्या ओठा. जशी दिव्यात असते वात तशी असू दे तुझी माझी साथ. दिवा आणि वातीचं नातं किती आहे? दिव्याशिवाय वातीला महत्व आहे का? वातीशिवाय दिव्याला महत्व आहे का? त्याचप्रमाणे आपल्या दोघांच्या नात्याला एका विश्वासाच्या नात्याशिवाय महत्व नाही आहे, बरोबर आहे. ते म्हणतो अरे वेडा होशील तू पण मोठा, सगळे येऊ दे तुझ्या ओठा. जशी दिव्यात असते वात तशी असू दे तुझी माझी साथ. नंतर काय म्हणतो नवरा त्याला, भारत सोशील मी कष्टाचा सारा. भारत सोशील मी कष्टाचा सारा, तू माझा मी तुझा सहारा. नवरा काय म्हणतो आपल्या बायकोला, भारत सोशील मी कष्टाचा सारा. कष्टाचा जेवढा काय भार असेल तेवढा मी तुझ्यासाठी सोसायला तयार आहे, बरोबर. भारत सोशील मी कष्टाचा सारा, तू माझा मी तुझा सहारा. नाही भासू देणार उणीव. उणीव म्हणजे काय? कमतरता, कशाचीच कमी नाही आहे ना. तुला कधीच कोणत्याच गोष्टीचं कमी भासू देणार नाही. भले मी गरीब असेल, तुला एका टायमाचंच जेवण देईल, पण त्यामध्ये सुद्धा तुला स्वर्ग सुखाची तयारी देईल, है ना. नाही भासू देणार उणीव, देईल स्वर्ग सुखाची जाणीव. माझ्यासोबत तू डाळच खाणार, पण तुला सुखाची जाणीव त्यामध्ये येणार. तुला एवढं सुख मी माझ्या ह्या गरिबीमध्ये देणार, है ना.